प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या या वेळेस सर्वांना हार्दिक शुभेच्छा, सर्वांना सलाम. प्रियजनांनो, आज जे वचन मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे, जसं की तुम्ही पाहत असाल की आपली उत्पत्ती या पुस्तकावरती अभ्यासिका आणि प्लस संदेश वगैरे चालू आहेत. प्रियजनांनो, या संदेशामध्ये आज आपण पाहणार आहोत की परमेश्वर आपल्या लेकरांच्या संगती कशा प्रकारे कायमस्वरूपीचे करार करतो आणि ते किती महत्त्वाचे आहेत. प्रियजनांनो, उत्पत्ती 8 अध्याय 20व्या वचनावरती आज आपण बोलणार आहोत. ते वचन असं म्हणतं, नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व अशुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. किती सुंदर असं वचन आपल्याला आज ऐकायला मिळत आहे. आणि प्रियजनांनो, आम्ही पाहतो की आत्ताच नोहा जो आहे तो जलप्रलयाच्या संकटामधून बाहेर आलेला होता आणि बाहेर आल्यानंतर त्यानं देवासाठी एक वेदी बांधलेली आहे आणि ती खूप महत्त्वाचं आहे. प्रियजनांनो, युजली आपण पाहतो की जेव्हा मनुष्य संकटातून बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर शक्यतो मनुष्य सर्व आपली परिस्थिती व्यवस्थित करण्यामध्ये तो लागलेला असतो. प्रियजनांनो, जे काही मी संकटातून बाहेर आलेला असतो ते स्वतः मी कसा रिकवर होईन याकडे त्यानं लक्ष लावलेलं असतं. परंतु आम्ही या वचनामध्ये पाहतो किंवा या वचनात दाखवण्यात आलेलं आहे की नोहा आणि त्याच्या कुटुंबावर आलेल्या संकटानंतर त्याच्या जीवनाला नवीन सुरुवात होत असताना, कारण आता ते बाहेर आले होते आणि त्यांच्या जीवनाला नवीन सुरुवात होत आहे आणि ही नवीन सुरुवात होत असताना त्याने म्हणजे नोहाने आणि त्याच्या कुटुंबियांनी प्रथम देवाची उपासना करण्याचे निवडले. किती सुंदर बाब आहे. संकटामधून बाहेर आल्याबरोबर प्रथम देवाची उपासना करण्याचे त्यांनी निवडले आणि तारवामधून बाहेर आल्याबरोबर लगेचच ताबडतोब नोहाने तिथं वेदी बांधलेली आहे आणि ती वेदी बांधून त्यावरती अर्पण करून लगेच देवाचे आभार मानण्याचे काम या ठिकाणी नोहाने केलेले आपल्याला पाहायला मिळतं. किती मोठा विश्वास आणि किती मोठं देवाच्या संगती चालण्याचं कमिटमेंट आपल्याला पाहावयास मिळतं नोहा आणि त्याच्या कुटुंबाचं. विश्वासकाने विसरता कामा नये की देवाप्रती उपकार स्तुती करणे हे देवाला नेहमीच पसंत आहे. ही पसंती ओळखून नोहानं ती वेदी बांधून त्याच्यावरती होमार्पण वगैरे केलेलं आहे, कारण देवाला उपकार स्तुती खूप पसंत आहे. देव उपकार स्तुतीच्या विधीद्वारे अतिसंतुष्ट झाला. या नोहानं केलेल्या उपकार स्तुती जी वेदी बांधली आणि त्यावरती उपकार स्तुती होमार्पण केलं, याद्वारे परमेश्वर अत्यंत खुश आणि संतुष्ट असा झाला आणि त्याने नोहा संगती बोलायला सुरुवात केली आणि त्याने पुन्हा एकदा परमेश्वराने नोहा, त्याचे कुटुंब आणि येणाऱ्या सर्व मानवजातीला एक अभिवचन दिले की मी पुन्हा कधीही पृथ्वीचा नाश अशा प्रकारे करणार नाही. आपण या ठिकाणी पाहू शकतो की देव परमेश्वर या ठिकाणी नोहाच्या या समर्पणाला, अर्पणाला, होमार्पणाला खुश होतो, संतुष्ट होतो आणि त्याच्यानंतर तो स्वतःहून पुढे येऊन एक अभिवचन देतो की पुन्हा कधीही मी या प्रकारे पृथ्वीचा नाश करणार नाही. प्रियजनांनो, देवानं दिलेलं हे सुंदरसं वचन आज पण चालू आहे, हे मी सांगायला कधीच विसरणार नाही. प्रियजनांनो, नोहाने सर्वप्रथम देवाला उपकार स्तुती देण्याचे ठरवले. त्याच्यानंतर त्याच्याकडे जे काही पक्षी, जे काही शुद्ध प्राणी उरलेले आहेत किंवा त्या तारवामध्ये उरलेले होते, वाचलेले होते, त्यातून देवाप्रती वेदीवरती समर्पित करण्याचे त्याने ठरवले. जे काय उरलेलं होतं, जे काय तारवामध्ये उरलेले जे प्राणी पक्षी आहेत त्यांना घेऊन त्यांचं होमार्पण त्या वेदीवरती करण्याचं मनामध्ये या पाळक साहेबांनी ठरवलेलं आहे. आणि मग आम्ही पाहतो की उपकार स्तुती याद्वारे तो करणार होता. त्याने उपकार स्तुती केली आणि परमेश्वराला त्याने मान महिमा याद्वारे दिलेला होता. त्याची आराधना त्याने याद्वारे केलेली होती. त्यानं याद्वारे परमेश्वराची उपासना केली असं वचनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की यावेळेस नोहा
सर्व काही घेऊन जसा तारवामध्ये गेला होता, त्याच्या जवळचं सर्व काही संपलेलं होतं. जे काही धान्य, सर्व गोष्टी, प्रत्येक बाब संपलेली होती. आता त्याच्याकडं अगदी थोडक्या गोष्टी होत्या, कारण 150 दिवस तो आतमध्ये राहिलेला होता. आणि आता या ज्या उरलेल्या थोडक्या गोष्टी आहेत, त्यातून त्याच्याकडे जरी संसाधने, जरी काही गोष्टी कमी होत्या, तरी देखील त्याच्याकडे जे काही होतं ते देवाला समर्पित करून देवाची आराधना करण्याचा त्याचा विचार होता. आणि माझ्या प्रियजनांनो, काय आमच्याकडे काही गोष्टी कमी किंवा देवाला देण्यासाठी कमी गोष्टी असल्या तरीही नोहाप्रमाणे आपण देवाला समर्पित करण्यासाठी काही उरलेल्या गोष्टीतून देवाला देत आहोत काय? जसं नोहानं उरलेल्या गोष्टीमधून, तारवामधून जे वाचलेले आहेत त्याच्यामधून, आणि त्याच्याकडे जरी कमी संसाधन असले तरीही त्यातून तो देवाला समर्पित करण्यासाठी काही पक्षांची निवड करतो आणि ते देवाला समर्पित करतो. कारण देव प्रथम त्याच्या नजरेमध्ये त्याला ठेवायचा होता, त्याच्या जीवनामध्ये देवाला प्रथम स्थान द्यायचं होतं. म्हणून तो जे काही त्याच्याजवळ आहे त्याद्वारे देवाची आराधना करत होता. आणि म्हणून प्रियजनांनो, आज विश्वासकाने आमच्याकडे असलेल्या गोष्टींच्याकडे लक्षपूर्वक पाहून आम्ही देवाला समर्पित करण्यासाठी पुढाकार घेतलाच पाहिजे. प्रियजनांनो, हे खूप महत्वाची आणि अत्यंत महत्वाची अशी बाब आपल्याला बायबलमधून या गोष्टीद्वारे शिकायला मिळते. तारवातून बाहेर पडल्यानंतर कोणत्याच स्वव्यवस्थेच्या गोष्टीकडे नोहाने लक्ष दिले नाही. कोणतीच स्वव्यवस्था, मला आता काय करावं लागेल, आता तारवातून मी बाहेर पडलेलो आहे, मला आता घर बांधायचं आहे काय, मला आता काही व्यवस्था माझ्या करायच्या आहे काय, माझ्या कुटुंबाच्या काही व्यवस्था करायच्या आहेत का? स्वकेंद्रितपणा या ठिकाणी नोहानं मारून टाकलेला आहे आणि त्याचं प्रथम लक्ष देवाकडे गेलेलं आहे. परमेश्वराच्या भक्तांना हेच शोभतं, ज्यावेळेस देव आमची काळजी घेतो त्यावेळेस स्वकेंद्रित न होता प्रथम आमचं लक्ष देवाकडे असलं पाहिजे. परमेश्वराच्या या भक्तानं आपल्याकडे लक्ष केंद्रित न करता देवाची आराधना करण्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आणि सर्वप्रथम त्याने देवाला आराधना देण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आणि परमेश्वराची त्यानं आराधना केली सुद्धा. आपल्या परीक्षांच्या नंतर सर्वप्रथम आम्ही देवाला प्राधान्य दिलं पाहिजे. नोहा जसा परीक्षेतून बाहेर आला आणि त्यानं आराधना केली, त्याप्रमाणे जरी आमच्या कठीण परिस्थिती असल्या आणि त्यामधून परमेश्वर आम्हाला बाहेर काढत आहे, त्यानंतर आमचं लक्ष देवाकडे आराधना देण्यासाठी असलं पाहिजे. कारण त्याने सर्व परीक्षांच्या मध्ये आमचा प्रतिपाल केलेला असतो किंवा केलेला आहे. नोहाने त्याच्याकडे तारवामध्ये जे काही उरलं होतं हे खूप महत्वाचं आहे, त्याच प्राण्यांच्या मधून देवाला आराधना समर्पित केली होती. त्यानं काही दुसरे कुठून आणलं नव्हतं. तेच जे उरलेले तारवामध्ये होते त्यातून देवाला आराधना समर्पित केलेली होती किंवा ती वेदीवर देऊन देवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. जर आपल्याला देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर परमेश्वरासाठी आपल्याजवळ जे काय आहे ते देऊन आम्ही ती कृतज्ञता व्यक्त करू शकतो. हे देवाला पसंत आहे आणि याच पसंतीमुळे परमेश्वरानं पुन्हा एकदा मानवाला अशा प्रकारे न मारण्याचा करार केलेला आपल्याला पाहायला मिळतं. नोहाने देवाला समर्पित केलेले सर्व शुद्ध प्राणी जे होते ते स्वतः देवाचेच होते, परमेश्वराचेच होते. ते देवाने त्यांना वाचवलेलं होतं, देवानं त्यांना निर्माण केलेलं होतं. जे त्याचे आहे त्याचेच समर्पण नोहाने देवाला केलं होतं आणि हे करण्यासाठी नोहा मागे हटला नाही. जे देवाचं आहे ते देवाला देण्यासाठी नोहा मागे हटला नाही. ही कृती म्हणजे जे देवाचं आहे ते देवाला परत देणे यावर भर देतं. आमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या देवापासून आहेत आणि त्या देवाला परत देण्यामध्ये आम्ही कधीच मागं हटलं नाही पाहिजे. नोहाच्या या उपासनेनंतर परमेश्वराने संपूर्ण मानवतेबरोबर, सर्व मानवांच्या बरोबर एक महत्वाचा करार केला आणि तो करार हा होता की यानंतर मी अशा प्रकारे पाण्याने पृथ्वीचा नाश करणार नाही. किती महत्वाचा हा करार प्रियजनांनो. त्याच करारावरती आज आपण जगत आहोत.
आणि पृथ्वीचा नाश पाण्याने आज देखील होत नाही आणि पाण्याने नाश होत नाही. आपण जिवंत आहोत तोपर्यंत आणि इथून पुढे पृथ्वीचा पाण्याने नाश होणार नाही हे देवाने दिलेलं अभिवचन आहे. यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. या कराराचा खरा मानकरी देव आहे आणि त्याच्यानंतर देवानंतर जर कोण मानकरी असेल तर नोहा आहे. कारण त्यानं देवाजवळ जर आराधना केली नसती तर त्याच्यानंतर हा करार झालाच नसता. म्हणून नोहा सुद्धा या कराराचा मानकरी आहे, कारण त्यानं आराधना केली. देव प्रथम ठेवला, परमेश्वराला प्रथम स्थान दिलं आणि त्यानं आराधना केली आणि देवानं लगेच अभिवचन दिलं की मी यापुढे पुन्हा कधीही पृथ्वीचा नाश पाण्याने करणार नाही. कारण नोहाने ही उपासना अगदी समर्पित वृत्तीनं देवाजवळ केलेली होती आणि म्हणून त्याच्या या समर्पित वृत्तीनं देवाने मानवासंगती कायमचा करार देखील केला. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियजनांनो, परमेश्वराची कृती थोर आहे. परमेश्वर महान आहे. तो आमच्यावरती दया करतो. तो आमच्या आराधनेनं संतुष्ट होतो. जे काही आपल्याकडे आहे ते सर्व परमेश्वराचं आहे. जरी नोहानं समर्पण करण्यासाठी, होमार्पण करण्यासाठी उरलेल्या पशुपक्ष्यांची वेदीवर होमार्पण केले, पण ती सुद्धा देवाचीच होती. आमच्याकडे जे आहे ते देवाचं आहे आणि ते देवाचं देवाला द्यायला कधीही माघार घेऊ नका. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. संकटातून बाहेर आल्यानंतर देवाची आराधना करायला विसरू नका. प्रथम देवाला ठेवा, म्हणजे पुढेही परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल. परमेश्वराच्या वचनामध्ये नीतिसूत्रे 3 अध्याय 6 वचन आपल्याला खूप चांगल्या प्रकारे म्हणतं. ते असं म्हणत आहे की तू आपल्या सर्व मार्गात परमेश्वराचा आदर कर, म्हणजे त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. सर्व मार्गात, प्रत्येक मार्गात म्हणलेला आहे. म्हणून प्रियजनांनो, आपण प्रत्येक मार्गात देवाचा आदर करूया. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू. थँक यू सो मच.